मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगते, रीड माय लिप्स, अशी कुठलीही मीटिंग झाली याची माहिती मला नाही. माईक खाली करा. ती झाली का नाही हे मला माहिती नाही. पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं. हे मी तुमच्या चॅनलवर अनेक वेळा बोललेले आहे. मला अजूनही तो दिवस आठवतो. मी झोपले होते, सदानंद सुळेंनी मला उठवलं आणि सांगितलं बघा काय चाललंय टीव्हीवर, जरा टीव्ही लावा. त्याच्यामुळे मला या कुठल्याही किंवा आमच्या पक्षाला या कुठल्याही मीटिंगबद्दल काही माहिती नाही. पहाटेच्या शपथविधीबद्दलही माहिती नाही. त्याच्यामुळे या सगळ्या याची मीटिंग झाली का नाही, कुठे झाली, काय झाली, या सगळ्याचं उत्तर हे अजित पवारांना द्यायला लागेल. आम्ही कसं देणार? आम्हाला माहितीच नाही तर आम्ही उत्तर कुठून देणार? उद्धवजींना टार्गेट केलं जाते रोज, उद्धवजींची, अमोल कोल्हेंची. असं कसं होऊ शकतं? या राज्यात गेले 6 दशकं काय होतं ते पवारसाहेबांमुळेच होतं. या पवारसाहेबांवर बोलल्याला हेडलाईन होते ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ते होऊ ना, हेडलाईन काय प्रॉब्लेम? का सशक्त लोकशाहीमध्ये आम्ही जसं बोलतो तसं ऐकायची ताकद आमच्यात असली पाहिजे ना, म्हणून तर ती लोकशाही आहे. मला खरं तर देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा आहे. जरी एका विरोधी पक्षात ते काम करत असले तरी माझ्या एक विरोधात म्हणून देवेंद्रजींकडून प्रचंड अपेक्षा होते. पहिलं वक्तव्य केलं ना की मी 2 पक्ष फोडून आलो, ते मला अस्वस्थ करणार. आणि 2 पक्ष फोडून मी आलो हे देवेंद्रजीचे उमेदवार. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सिंचनाचे 70,000 कोटी रुपयाचे आरोप हे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केले. ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. हा सगळ्यात पुढाकार आणि आरोप करण्याचा जो कार्यक्रम केला, आरोप प्रत्यारोप झाले, त्याचा पुढाकार हा देवेंद्र फडणवीसांनी केला. आरोप झाले, इन्क्वायरी लागली, आमचं राज्य गेलं, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शपथ घेतली गोपनीयतेची. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. गोपनीयतेची शपथ तुम्ही घेतलेली असताना ज्या व्यक्तीवर, ज्या पक्षावर तुम्ही आरोप केले, त्या व्यक्ती आणि पक्षाला तुम्ही फाईल घरी बोलवून घेतली, त्या पक्षाच्या नेत्याला घरी बोलवून घेतलं आणि गोपनीयतेची शपथ असताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या घरात बोलवून अजित पवारांना बोलवलं आणि ती फाईल दाखवली. हे मी म्हणत नाहीये, अजित पवार असं म्हणलेले आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजी आपको जवाब देना पडेगा. अरे साहेबांची शेवटची निवडणूक आहे असे कुठला दुश्मन म्हणतो? असं कधीच कुणाबद्दल बोलत नाही. अरे तुम जिओ हजारो साल, साल के दिनों 50,000. हे शॉकिंग आहे जर स्टेटमेंट असेल तर. मलाही वाटतं की मोदीजी 100 साल नाही 200 सालची आहे. अरे विरोधक असला म्हणून काय झालं? त्याचं शेवटचं इलेक्शन हे आमचे संस्कार नाही हो. आमची इच्छा आहे प्रत्येकाचं आयुष्य लंबी हो आणि आनंदी हो.